श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्या वेळेला भगवान महादेवाचा अवमान दक्ष प्रजापतींनी केला ते सहन न झाल्याने नंदीश्वरांनी दक्ष प्रजापतीसहित तिथे उपस्थित सर्व ब्रह्मवृंदांना शाप दिला. ते ब्रह्मवृंदांना शाप दिलेलं बघून भृगु ऋषींनाही सहन झालं नाही आणि भृगु ऋषींनी समस्त शैव पंथाला शाप दिला. परस्परांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. हे वितुष्ट बराच काळ पर्यंत चाललं. त्यानंतर यदाभिषिक्तो दक्षस्तु ब्रह्मणा परमेष्ठिना प्रजापतीनां सर्वेषां माधिपत्ये स्मयोभवत्. जेव्हा ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतींना सर्व प्रजापतींचं अधिपती म्हणून नियुक्त केलं तेव्हा तर त्याचा गर्व आणखीनच वाढत गेला. इतका त्याचा गर्व वाढला की त्याने ईष्ट्वास वाजपेयेन ब्रह्मिष्ठानभिभूयच. त्याने भगवान शंकर आदी ब्रह्मनिष्ठांना यज्ञ भाग न देता त्यांचा तिरस्कार करीत बृहस्पती सवम नाम समारेभे क्रतोत्तमम. प्रथम वाजपेय यज्ञ केला आणि त्यानंतर बृहस्पती सव नावाचा महायज्ञ आरंभ केला. आता यज्ञ म्हणल्यावरती देव आले, देवर्षी आले, ब्रह्मर्षी आले, पितृगण आले, सगळे जण आले. तस्मिन् ब्रह्मर्षयः सर्वे देवर्षी पितृदेवताः. तो यज्ञोत्सव, तिथे ब्रह्मर्षी, देवर्षी, पितर, देव इत्यादी आपापल्या पत्नींसह आले. तेव्हा दक्षांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं. आता सगळ्यांना पृथ्वीवरती यज्ञाला यायचं म्हणजे कैलासावरतून त्यांचे विमान जा ये करत होते. त्यावेळी आकाशमार्गाने जाताना देव आपापसात त्या यज्ञाची चर्चा करत चालले होते. त्यांच्या तोंडून सतीने, दक्ष प्रजापतीच्या कन्येने ही सगळी वार्ता आपल्या कानाने ऐकली. तिला कळालं आपल्या पित्याच्या घरी यज्ञोत्सव आहे. सती बघतीये कैलास पर्वतावरून सर्व बाजूंनी गंधर्व, यक्ष, त्यांच्या सुंदर पत्न्या, झगमगणारी कुंडल, हार नटून थटून आपल्या पतींच्या सह विमानात बसून यज्ञस्थळावरती जात आहेत. त्यामुळे तिलाही मोठी उत्सुकता निर्माण झाली. मनामध्ये तिचाही विचार निर्माण झाला की आपणही आपल्या माहेरी यज्ञाकरता गेलं पाहिजे. आता यज्ञाकरता गेलं पाहिजे, माहेरी बोलवण्याची गरज काय, मनामध्ये तिचा विचार सुरू झाला आणि तिने महादेवांना प्रार्थना केली. ती म्हणते, प्रजापतेस्ते श्वशुरस्य सांप्रतम निर्यापितो यज्ञ महोत्सव किल. हे वामदेव, यावेळी आपले श्वशूर दक्ष प्रजापतींकडे फार मोठा यज्ञोत्सव चालू आहे असं मी ऐकलंय. पहा, या सर्व देवता तिकडेच जात आहेत. आपली इच्छा असेल तर आपणही जाऊ. या यज्ञ महोत्सवाकरता आपल्या आप्तांना भेटण्यासाठी माझ्या बहिणी सुद्धा आपापल्या पतींसह तिथे अवश्य येतील. मलाही असं वाटतं आपल्याबरोबर तिथे जाऊन माता पित्यांनी दिलेले दागिने, कपडे, जे काही आदर सत्कार आपला होईल त्या आदर सत्काराचा आपण तिथे जाऊन स्वीकार करावा. हे जन्मरहित नीलकंठ प्रभो, पहा ना, यात कितीतरी दक्षाशी संबंधित नसलेल्या स्त्रिया आपापल्या पतीसह नटून थटून समूहाने जात आहेत. तिथे जाणाऱ्या देवगणांच्या
राजहंसाप्रमाणे शुभ विमानांनी आकाशमंडळात किती सुशोभित झालंय, किती गर्दी झाली आहे. सुरश्रेष्ठ अशा स्थितीत आपल्या पित्याकडे होत असलेल्या त्या उत्सवाची बातमी ऐकून त्यांची कन्या तिथे जाण्यासाठी का बरं उतावीळ नाही होणार? कथम सुताया पितृगेह कौतुकम निशम्य देह सुरवर्य नेंगते. महादेवा, पती, गुरु, माता पिता या आप्तेष्टांच्या घरी न बोलावताही जाता येतं. म्हणून देवा, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. आपण माझी ही इच्छा अवश्य पूर्ण करावी. आपण मोठे करुणामय आहात. म्हणून तर परमज्ञानी असून सुद्धा आपण मला आपल्या अर्धांगिनीचे स्थान दिले. आता माझ्या या विनंतीकडे लक्ष देऊन मला अनुग्रहित करा. मैत्रेय म्हणतायत, विदुरा, आपल्या प्रिय सतीने अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर आत्मीयांचे प्रिय करणाऱ्या भगवान शंकरांना दक्ष प्रजापतीच्या या सर्व प्रजापतींच्या देखत बोलवण्याच्या मर्मभेदी दुर्वचन बाणांचे स्मरण झाले. आणि तेव्हा ते हसून म्हणाले, सगळं आठवलं त्यांना की काय अशा प्रकारे आपल्याला कशा कशा प्रकारे सगळ्यांसमोर अवमानित केल्या गेलं. भगवान म्हणाले, हे सुंदरी, तू जे म्हणतेस ना की आपल्या बंधुजनांकडे न बोलावताही जावं, ते योग्य आहे. पण तुला सांगू का, त्यांची दृष्टी अतिशय प्रबळ देहाभिमानाने उत्पन्न झालेल्या मद आणि क्रोध यांच्यामुळे द्वेषयुक्त नसेल तर तिथे जावं. जर त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल मद आणि द्वेष असेल, क्रोध असेल, तर तिथे जाण्यात अर्थ काय? एक सांगू का सती, विद्या, तप, धन, सदृढ शरीर, तारुण्य आणि उच्च कुळ हे 6 सत्पुरुषांचे गुण आहेत. पण नीच पुरुषांमध्ये हेच अवगुण होऊन जातात. कारण या गुणांमुळे त्याचा अभिमान वाढतो आणि दृष्टी दोषयुक्त होती. त्यामुळे विवेक शक्ती नष्ट होऊन ह्याच कारणांमुळे ते महापुरुषांचा प्रभाव अजिबात जाणू शकत नाही. ते स्वतःलाच महापुरुष समजतात. मंडळी, हे खरंच बरं, अभिमानासारखा शत्रू जीवनामध्ये चांगल्या चांगल्यांना त्रास देतो. खरं म्हणजे ज्यांच्याजवळ एवढं परम वैभव आहे, एवढं ज्ञान आहे, त्यांच्यामध्ये अभिमान यायला नको. खरं म्हणजे पण अभिमान काय करतो? तर संत कविदास गणू महाराज किती छान म्हणाले, अभिमानासम शत्रु न मोठा, अभिमानासम शत्रु न मोठा, वाटोळे हा करी. आपल्याला त्या अभिमानाने काय काय त्रास होतो संत कवींनी लिहून ठेवलं. ते म्हणतात, अहो तो शत्रू आहे आणि मग शत्रू म्हटल्यावरती काय, हा घातच करणार आहे. म्हणून अभिमान नको. सती, माझा ऐक, जे आपल्याकडे आलेल्यांना कुटील बुद्धीने भुवयात चढवून रागाणी पाहतात, त्या चंचल मनाच्या लोकांच्या घरी केवळ बांधव आपले आहेत असं समजून जाण्यामध्ये अर्थ नाही. कारण ते तर अभिमानाने भरलेले आहेत. आपल्या कुटील बुद्धीने, स्वजनांच्या कठोर वचनांनी जी व्यथा होती ना, तशी शत्रूच्या बाणांनी घायल झाल्यानेही होत नाही. कारण बाणांनी शरीर छिन्नविछिन्न होतं, पण स्वजनांच्या कुटील वाक्यांनी मर्मस्थानी आघात झाल्यामुळे मनुष्य रात्रंदिवस बेचैन होतो. सती, म्हणून तुला मी खरं सांगतो, हे परमसुंदरी, परमोच्च पदावर चढलेल्या त्या दक्ष प्रजापतीला आपल्या कन्यांमध्ये तू सर्वात जास्त प्रिय आहेस हे मी जाणतो. पण माझ्या संबंधामुळे तुला आपल्या पित्याकडून मान मिळाला नाही. कारण त्यांचा माझ्यावर अतिशय राग आहे आणि त्या रागामुळे ती व्यथा तुलाही सहन करावी लागतीये. नाविलाजे. पण माझा ऐक सती, दक्ष प्रजापतींनी आपल्याला बोलावलेलं नाही, आपण तिथे जाण्यात अर्थ नाही. हे प्रिये, अगं समोर जाणं, नम्रता दाखवणं, प्रणाम करणं इत्यादी क्रिया ज्या लोकव्यवहारामध्ये परस्परात केल्या जातात ना, त्याच तत्वज्ञानांच्या द्वारा फार चांगल्या रीतीने केल्या जातात. ते अंतर्यामी रूपाने सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या परमपुरुष वासुदेवालाच प्रणाम इत्यादी करतात. देहाभिमानी पुरुषांना ते कळत नाही. विशुद्ध अंतःकरणानेच वासुदेव भगवान त्यांचं कल्याण करतात. हे बघ, भगवान वासुदेवांचा प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो.
त्या शुद्ध चित्तात असणारे इंद्रियातीत भगवान वासुदेवांनाच मी नमस्कार करतो. म्हणून हे प्रिये, ज्याने प्रजापतींच्या यज्ञात माझा काहीही अपराध नसताना कटू वाक्यांनी माझा तिरस्कार केला, तो दक्ष जरी तुला शरीर देणारा असला, तुझा पिता असला, तरी माझ्याशी शत्रुत्व असल्यामुळे तू त्याला, त्याच्या अनुयायांना पाहण्याचा सुद्धा विचार अजिबात मनात करू नको. तू ऐक माझं, तू माझं ऐक. तिथे जाशील तर तुझं त्यात हित होणार नाही. कारण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा आपल्या आप्तजनांकडून अवमान होतो ना, तेव्हा तो तात्काळ त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरतो. ऐक माझं, जाऊ नको. भगवान महादेवांनी एवढं तिला सांगितलं आणि तेवढं सांगून त्यांनी डोळे लावले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम ओम. ओंकार. भगवान महादेव आपल्या ध्यानामध्ये निमग्न झाले. सतीची अवस्था बेचैन झाली. बंधुजनांना भेटण्याच्या इच्छेत बाधा आल्याने ती अतिशय विमनस्क झाली. स्वजनांच्या स्नेहाने तिचं हृदय भरून आलं. डोळ्यात अश्रू येऊन अत्यंत व्याकुळ होऊन सती रडायला लागली. तिचं शरीर थरथरा कापू लागलं आणि ती पुरुषोत्तम भगवान शंकरांच्याकडे थोडीशी, खरं म्हणजे रागानेच पाहायला लागली. तिने पाहिलं, काही करावं. अहो, मी चला म्हणते, तुम्ही ऐकत नाहीये. अहो, शोक एकीकडे, पित्यांनी आपल्याला दिलेला त्रास, पित्यांनी खरं म्हणजे आमंत्रण दिलं असतं तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. तिच्या मनामध्ये दुःख निर्माण झालं. ती बघतीये, माझ्या पित्याने जर बोलावलं असतं तर हे झालंच नसतं. पित्यानी जे केलं त्याबद्दल शोक निर्माण होत होता आणि महादेवांनी जाऊ नको म्हणलं म्हणून क्रोध निर्माण होत होता. शोक आणि क्रोधाने तिचं चित्त बेचैन करून टाकलं. स्त्री स्वभावानुसार तिची बुद्धी चालेनाशी झाली. ज्यांनी प्रेमाने आपले अर्ध अंग तिला दिले होते त्या सत्पुरुषांना प्रिय असलेल्या भगवान शंकरांना सोडून सुस्कारे टाकत 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 ती दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. मंडळी, भगवंतांनी तिला जाताना पाहिलं. त्यांनी सतीला नंदीवर बसवलं. आता त्यांनी तिला खरं म्हणजे सांगितलं होतं की तू जाऊ नको, पण सती तावातावाने निघालेली पाहून महादेवांनी तिचं मनोगत ओळखून मणिमान, मद इत्यादी 1000 शिवगुण नंदीला पुढे घालून यक्षांना बरोबर देऊन मोठ्या वेगाने तिला जाण्यासाठी नंदीवर बसवलं. काय करणार हो? त्यानंतर सती मंडपात पोहोचली. तिथे पित्यांनी सतीची अवहेलना केली हे पाहून यज्ञकर्त्या दक्षाच्या भीतीने सतीची माता आणि बहिणींशिवाय दुसऱ्या कोणीही तिचा आदर केला नाही. अनादर झालेली सती बघतीये. आता मात्र तिला कळायला लागलं, अरुद्रभागम तमवेक्ष चाध्वरम पित्राच देवे कृतहेलनम विभो अनादृता यज्ञ सदस्यधीश्वरी चुकोपलोका निवधक्षतीरुषाय. सर्व लोकेश्वरी देवी सतीच्या आता लक्षात आलं की इथे महादेवांचा सुद्धा अनादर झालाय. त्या यज्ञात भगवान शंकरांच्यासाठी यज्ञ भागही ठेवल्या गेलेला नाही. आता मात्र तिचा संताप वाढायला लागला. संतापलेली बघतीये, काय करू काही नाही असं तिला झालं. संतापलेल्या सतीने शेवटी बोलायला सुरुवात केली. सती बघतीये, या संसारात भगवान शंकरापेक्षा कोणीही मोठा नाही, तात कोणी मोठा नाही. ते सर्व देह धारण करणाऱ्यांच्या प्रिय आत्मा म्हणजे माझे भगवान महादेव आहेत. त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही, म्हणून त्यांचं कोणाशीही वैर नाही. ते सर्वांचं कारण आणि सर्व रूप आहेत. त्यांना विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोण असू शकतात? मला सांगा. हो, बोलताना थर 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 काप होतोय तिचा, पण शेवटी ती बघतीये. काय सांगू बाबा, ज्यांचं शिव हे 2 अक्षरी नाव प्रसंगावधानाने एखाद्याच्या मुखातून जर सहज जरी निघालं तरी तो मनुष्य तात्काळ सर्व पापातून दूर होतो. आजपर्यंत ज्यांच्या आज्ञेचं कोणीही उल्लंघन केलेलं नाही त्या पवित्र कीर्ती मंगलमय भगवान शंकरांचा आपण अमंगल म्हणून द्वेष करता हे उचित नाही. मंडळी, सती
फार 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 क्रोधायमान झाली आणि आपल्याला माहिती आहे की एक क्षण असा आला की सतीने पाहिलं, आता नैतेन देहेन हरे कृतागसो देहोद्भवेन्नालमलं कुजन्मना व्रीडाममाभूत कुजन प्रसंगत स्तज्जन्मधियो महतामवद्यकृत. आपण भगवान शंकरांचा अपराध करणारे आहात, म्हणून आपल्या शरीरापासून उत्पन्न झालेल्या या माझ्या निंद्य देहाला ठेवून मी काय करू? आपल्यासारख्या दुर्जनाशी संबंध असल्याची मला आता लाज वाटायला लागली. जो महापुरुषांचा अपराध करतो त्याच्यापासून होणाऱ्या जन्माचाही धिक्कार असो. म्हणून दक्ष प्रजापती समोर या सतीने ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय म्हणून पद्मासन घातलं, डोळे लावले, धक 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 मनातल्या क्रोधाला अग्नीचं स्वरूप दिलं आणि योग बलाच्या साह्याने सतीने आपलं शरीर कहापूर पेटावा त्याप्रमाणे पेटवलं. सगळे देव बघतायत, सगळे देव पळायला लागले. आलेले बरोबर नंदी भृंगी सगळेजण आता मात्र हा यज्ञ विध्वंस करायचा या विचाराने संतापाने मंडपात शिरतायत. मंडळी मंडपात सगळे शिरले. राजा सगळेजण मंडपात शिरून दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस सगळ्यांनी कशा प्रकारे केला आणि काय कथा घडली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.